बघा मॅम, तुमचा सोलो आणि ग्रिल मायक्रोवेव्ह आहे. ओके, ग्रिल आहे ग्रिल. याच्यामध्ये तुम्ही भाजू पण शकतात. हे बघा, मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग आला. मायक्रोमध्ये तुम्ही बेकिंग प्लस कुकिंग करणार. याच्यामध्ये तुम्ही टपरवेअर, बोरोसिल, प्लास्टिक, फायबर, लाकूड, मातीचे पॉट यूज करू शकता. ज्याच्या बॉडीमध्ये वॉटर आहे, व्हेज असो किंवा नॉनव्हेज, तुम्ही त्याला बिना पाण्याचा शिजू शकता. त्याला कसं सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला? मायक्रो सिलेक्ट करायचा. 750 आला. इथून 1 मिनिट, 10 मिनिट, 30 सेकंड. हे जात नाही आता. हे का बरं जात नाही? हे दोघे यूज केले त्याच्यामुळे. ओके, इथून स्टार्ट करू शकता. हा स्टॉपचा बटन दिलेला इथे. ओके, हा 10 सेकंड, 30 सेकंड, 1 मिनिट, 10 मिनिट. मायक्रो सिलेक्ट करायचा, वेळ द्यायचा, स्टार्ट करायचा. याच्यामध्ये हे ऑटो कुक मेनूमध्ये याच्यामध्ये मोड आणि टाईम सिलेक्ट करायची गरज नाही तुम्हाला. हे कॅफी, टी, इंडियन बेस्ट, हेल्थी, तुम्हाला काही शॉर्टकटमध्ये बनवायचं आहे तर हे लिस्ट लावलेली, हे ऑटो कुक मेनूसाठी यूज करू शकतात तुम्ही. हे लिस्ट जी लावलेली आहे ना, हे याच्यामध्ये यूज होईल. ते बेस्टमध्ये, याच्यामध्ये हेल्थी आणि याच्यामध्ये जे दिलेलं आहे मॅम 100 ग्राम, ते स्वतः वेळ आणि मोड घेणार, ते तुम्हाला बनवून देणार. ओके, ग्रिल म्हणजे भाजणे. मला पनीर टिक्का, पनीर कबाब, पिझ्झा आणि काही रोस्ट करायचं आहे, बैंगनचा भरीत करायचा आहे, काही क्रिस्पी करायचं आहे, सँडविच करायचं आहे, तर ग्रिल करायचा. ओके, ग्रिल केला की हा ECG सिम्बॉल येतो. इथून वेळ द्यायचा 1 2 3 4. आणि हे जे स्टँड आहे, पिझ्झा, पनीर टिक्का, कबाब किंवा नॉनव्हेजसाठी यूज करू शकतात. आणि स्टार्ट करायचा फक्त हे 3 मिनिटसाठी. ओके, हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचा तुम्ही. आणि याच्यामध्ये जे दिलेलं आहे मॅम, ग्रिलला स्टील, मेटल, जर्मन, पितल, लोखंड, सोना, चांदी, लाकूड, मातीचं पॉट यूज करू शकतात तुम्ही. ग्रिल म्हणजे फक्त भाजणे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये कन्व्हेक्शन नाही तर केक होणार की नाही होणार. याच्यामध्ये केक तुम्ही बनवू शकता. ते कसं बनवणार तुम्ही? बोरोसिल, टपरवेअर किंवा प्लास्टिक फायबरमध्ये, किंवा कप केक करायचा आहे तर स्टॉप करायचा आहे. याला मायक्रो सिलेक्ट करायचा. ओके, मायक्रो सिलेक्ट केला, 750 आला तर मला याचा डिग्री कमी करायचा आहे, 450. त्याला 300 वरती आणायचा मायक्रोला. आणि इथून 1 2 3 4 मिनटं द्यायचा. केक, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकिंगसाठी स्टार्ट करायचा. याच्यामध्ये तुम्ही केक अगदी छान आणि व्यवस्थित बनवू शकता. हे पॉलिथिन काढून देऊ की व्यवस्थित? नंतर काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नवीन सारखंच दिसेल ते केव्हाही. काढून देऊ का? काढून देऊ. ओके, हे असं नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज बनवू शकता तुम्ही. हात वल्ले असेल तेव्हा टच नाही करायचं याला. याच्यामध्ये बघा कॉम्बी पण दिलेला आहे. ग्रिल, मायक्रो दोघे सोबत घेऊ शकतात तुम्ही. नॉनव्हेजसाठी येते. तुम्ही नॉनव्हेज यूज नाही करता येतं, काही प्रॉब्लेम नाही. रोस्टिंग, फ्राईंग सगळं होतं त्याच्यामध्ये.